स्वतः शंभर भाऊ मरून जाणार अवभक्ती नव्हती रावणासारखी शंकर प्रसन्न होणार वाचनेसाठी सोन्याची लंका जळून जाणार घरातली लक्ष्मी बाहेर काढून तसा देऊ लागला सुखनाय भज म्हणून देवाला भांडू लागला या कांड्याला हरीचा ताया बिरूचा आशीर्वाद आहे पाय पावल्यावर माझ्या जाणते साईबावर या पुजारी पावल्यावर अपमार डिंब्या तुझ्या डोलाला ओवी येऊदी तालावर ओवी येऊदी तालावर सुंदराने मांडले गा देवाचे सुंदराने मांडले मी सुंदराने मांडले गा देवाचे सुंदराने मांडले देवा गाडीच्या बाबा
देवा भावा अरे वाडी देवा राणाला या भंडाऱ्याच्या धन्याला या भवियाच्या गुरुला पाण्या गा माझ्या या बिंदुरा भंडाऱ्याच्या धन्याला पाण्या गा माझ्या या बिंदुरा
फार मंडळ येतील बरं का ह्या वेळेला. या कावड्या राणीचं मंदिर बांधून बांधलं बरं का, सुंदर बरं का. हा ही 7वं वर्ष आहे. बर 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 बर. हा या मंदिराची उभारणी बर आपले ठाणे महानगरपालिकेचे बर सभापती साहेब, बर बर. साहेबांनी काय केलं बरं का. नगरसेवक साहेब, बर 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 बर. योगेशजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या जानकर साहेबांनी बरं का. हा माध्यमातून बर इथं मंदिराची उभारणी केली. होय होय तसेच या मंदिराचे पुजारी म्हणून बर. आपलं सरळ पावलं सेवा करतात. सेवा पूजा आणि भक्ती करते सकाळ संध्याकाळी बाबा पूजा करतील बरं का सरकार पाहुणे त्या वेळेला. सरळ पावलं बर बर बर. सेवा करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हे. आपल्या गावचा जा तिकडे म्हणून गावचा जा पाहुणा ते बी आपला सरळ पाहुणा. मंगळवेळ्याचा बर मंगळवेळाचा. सेवा केल्या तर देवा मिळेल, होय होय. भक्ती केली तर मुक्ती मिळेल. देवाची श्रद्धा असते तर त्यांना कमी पडत नाही पाहुणा. म्हणून देवाच्या नादाला लागायचं नाही, लागलं तर इमानदारीला लागायचं. अक्का मायवा वल्या झाडा लागला आणि अक्का मायवा बरं का. विठ्ठला हो या कार्यक्रमासाठी बर. आपले डॉक्टर गावडे साहेब आलेले आहेत. होय होय. त्यांची कायम इथे उपस्थिती असते. आपण बघतो 4-5 वर्षांनी असतात ते पाहुणा बरं का. त्यांचंही समाजासाठी मोठं योगदान आहे. होय होय. समाजसेवक आहे ते. आणि एकच बरं का कार्यक्रमला दरवर्षी बरं का ते आणि चुकवत नाही बरं का कार्यक्रमला. आणि या वैद्यकीय सेवेमधून डॉक्टर असल्यामुळे साहेब वैद्यकीय सेवेमधून समाजाची सेवा करतात. वेळात वेळ काढून येते बरं का या कार्यक्रमासाठी. विठ्ठला हो कथा लावायची कुणची ह्या जागेला. काय तर लावली पाहिजे बरं का या बसलेल्या सभेला कळली पाहिजे बरं का अख्खा मायवाचा विषय काय बरं का त्या वेळेला. अक्का मायावा हो होय. कांडी राणी जर चिंचणीला कशी गेली आणि आपण या बसलेल्या सभेला आपल्या पै पाहुण्याला या अख्खा मायवा तिथली करण्या बघायला कशी गेली आपण पाहुणं सांगायला या वेळेला. अरे काळ्या भागाला या चिंचणी नगराला गाडी कशी निघून गेली सांगायचं मात्र ह्या बसलेल्या सभेला. आणि चिचणी सुरनगराला कशी गेली अक्का मायवा आपण या बसलेल्या सांगा बघा या वेळेला. अरे हे का दिवसाला आणि हे का दिवसाला या वेगळ्या दिवसाला काय गा देवा झाला प्रकार हो काय झाला प्रकार. दैत्य बघा काय माझला दैत्य बघा लोकांची लागला हाल करायला लोकांना लागला खून लोकांचं लागला खून करायला. या कृष्णा कोयना काटाला बाबा दैत्य माजून गेला होता ह्या वेळेला. भस्मासुर दैत्य असं नाव होतं. त्या रायबाग जिल्ह्यात कर्नाटक भागाला त्या कृष्णा कोयनाच्या काठाला वर्ग पाहुणा कृष्णा कोयना काटाला भस्मासुर दैत्यानं मात्र उचावडा लागला पाडायला मंदिर लागला मोडायला माणसं लागला होता मारायला भस्मासूर नावाचा दैत्य त्या वेळेला. आणि गोडगा पडल्या माझ्या बेगा देवाला विष्णू माझ्या बघा देवाला विष्णू माझ्या बघा देवाला. देवा काय
देवानं निर्माण केला. भस्मासूर दैत्य माजला होता बरं का पाहुणा त्या कृष्णा कोणाच्या कथाला बरं का हा भस्मासुर दैत्यानं असं तप केलं. त्या ब्रह्मदेवाचं केलं होतं पाहुणा ब्रह्मदेवाचं तप केलं. 12-24 वर्षात तप लागला होता करायला भस्मासूर नावाचा दैत्य त्या वेळेला त्याला हो ब्रह्मदेवाचं तप केलं. बर हा माझ्या भस्मासुर दैत्यानं 12-24 वर्षात तप केलं होतं ब्रह्मदेवाची तप लागला होता कारण तप करू बाबा त्यानं काय केलं होतं पाहुणा तप केलं होतं. वर मागून घेतला होता भस्मासुराने त्या जाग्याला. आणि अक्का मायेबाई चिचलीमध्ये कसं आले आपण गायला विषय सुरुवात केली पाहुणा आणि मला कसल्या हाताला ना कसल्या बाईच्या आईनं बरं का मला मरण नको म्हणून असा वर घेतला होता त्या भस्मासूर नावाच्या दैत्यानं बरं का पाहुणे त्या वेळेला हो भस्मासुर दैत्यानं भस्मासुर दैत्यानं ब्रह्मदेवाचं तप केलं. 12 वर्ष तप केलं कशाचं केलं तर मला कशाच्या हाताने मरण नको कसल्या क्षेत्राने मरण नको कुणाच्या बाईच्या हातून मरण नको ब्रह्मदेवानं माझ्या भस्मासुर दैत्याने विचार केला म्हणाला वर मागून घेतलं पाहुणं त्या वेळेला बरं का भस्मासुर दैत्यानं 12-12-24 आणि 12-36 जर 12-12-24 आणि 12-36 वर्षाची जर कोणी तप केलं तर तो माणूस देवापेक्षा श्रेष्ठ होतो. विठ्ठला तो माणूस देवापेक्षा श्रेष्ठ होतो. तप एवढा जोरात करतोय म्हणल्यानंतर ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं काय वेळ नाही ते सांगायला बाबा विश्वास आला त्या वेळेला बरं का देवाला सुद्धा विचार केला म्हणाला आणि भस्मासुर दैत्यानं लागला मागणी मारायला. मागणी बरं का मला कुठल्या हाताला मरण नको बरं का असा वर घेतला मागणी त्या वेळेला आणि काय झाले आले काय झालं होतं घोटच्या बाजूला त्या वेळेला याच्या ढोलावर तुरा डोळ्याकडे डोळी करा करा या ढोल्याचा बघून घ्या नवा नवान करा या ढोल्याचा बघून घ्या नवा नवान करा. माझ्या निरसरणी गावचे रान, सांगूला प्यायसे राना. मेरे संगी या गावाला, संदीप कसबे या नावाला. मेरे संगी या गावाला, संदीप कसबे या नावाला. विठला माझा संदीप कसबे माझ्या संदीप पाहुण्याना चालल्या यवनीला चालल्या यवनीला चालल्या यवनीला चालल्या यवनीला. माझ्या
संदीप या पाहुण्याला मी सुखी देवा ठेवावर 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 काय झाले सुखी देवाय ठेवावर सुखी गादेवाय ठेवावर सुखी देवा ठेवावर सुखी गादेवाय ठेवावर सुखी देवा ठेवावर सुखी देवा ठेवावर संदीप पाहुण्याला माझ्या संदीप पाहुण्याला मंदिराच्या मागच्या बाजूस महाप्रसादाची सोय केलेली आहे तरी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि एक मागणे लाडीला या लाडीला सुखी बघा ठेवा पाहुण्याला हो सुखी बघा ठेवा पाहुण्याला सुखी देवा ठेवा पाहुण्याला हो सुखी देवा ठेवा पाहुण्याला इकडा हॅलो इकडा नेहमी आपल्या गोविंदराव मंडळाला बक्षीस करणारे दरवर्षी देते ना बरं का आपले बाबासाहेब खशाबा दगडे साहेब बरं का नेहमी समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या सेवेसाठी धडपडणारे हे साहेब साहेब आपल्या साहेबांवर का बक्षीस दिले आपल्याला बरं का साहेबांच्या पोस्ट किती आहे बघितल्या का सांगितलं तर कळलं नाही सांगितलं तर काय करणार आहे हो दगडे साहेब एसईओ आहेत म्हणजे विशेष कार्यकारी अधिकारी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहे अजून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी संचालक ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी ठाणे याचे अध्यक्ष मराठा नागरी किशननगरचे सहकारी पतपेढी त्यांच्या ठाणे हार्दिक स्वागत शाखा प्रमुख याचे खजिनदार हार्दिक हार्दिक स्वागत ठाणे जिल्हा नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशन ठाणे कौमी एकता कमिशनर समिती ठाणे शहर ठाणे जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ ठाणेचे संचालक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे याचे संचालक भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे असे हे साहेब एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक त्यांच्या पदवी त्यांनाही भरपूर पदव्या त्यांच्या पदवीला तर जगामध्ये एक नंबरची पदवी आहे नशिबमध्ये लागतं एवढ्या पदवी मिळा सुद्धा आणि आमच्या साहेबांचे बाबासाहेबांच्या ते बी बाबासाहेब आणि हे आमचे बी बाबासाहेब नाव एकच आहे हो पाहुणे म्हणजे त्यांना काय ते- सचिन साबळे यांचं हार्दिक पण काय स्वागत झाले अरे काही झालं होतं या पहिल्या युगाला बरं का त्यावेळेला विठला आणि माधवाच्या दारी पाहुणे नाचायचं नाही गोवीला आलाय तर नाचायचं नाही बिनधास्त मोकळं म्हणायची होवी. पैसे घेताना हात पुढे करताय आणि कला धावताना लाजताय आपल्या धनगराची परंपरा कला आहे बरं का हा ही माणसं कुणाची कला बघायला आली आपल्या धनगर समाजाची परंपरा चालली कला बघायला आली बरं का ही परंपरा आहे आपली तसं आपण छत्ती मोठी करून म्हणलं पाहिजे छत्ती मोठी करून आणि अंगातली कला धाव तोंड वगैरे केली म्हणजे काय कोण काय येऊन तुम्हाला चहा पाजत नाही तोंड पुसत नाही त्याला धरून आणलं नाही ठीक आहे ना? मग काय म्हणते काय म्हणले
पाटलाच्या दारी पाहुण्याला जायचं नाही येऊन बस बहादुरा आणि माझ्या प्रीतीच्या ढोल्यावर सांग आता कसं वाटतंय तुला माझ्या प्रीतीच्या ढोल्यावर सांग आता कसं वाटतंय तुला माझ्या प्रीतीच्या ढोल्यावर आता कसं वाटतंय तुला माझ्या प्रीतीच्या ढोल्यावर आता कसं वाटतंय तुला संत बाळू मामाला सुखी बघा ठेवा माझ्या साहेबाला सुखी बघा ठेवा माझ्या साहेबाला सुखी बघा ठेवा माझ्या साहेबाला सुखी बघा ठेवा माझ्या सुखी बघा ठेवा माझ्या साहेबाला सुखी बघा ठेवा माझ्या साहेबाला एवढं या बोलून एवढं या सांगू रे